बेळगाव जिल्ह्यासह राज्यभर गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून गायीचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली। या संदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले असून त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। निवेदनात बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित गायींची तस्करी, गोहत्या तसेच बेकायदेशीर गो मांस विक्रीवर कठोर कारवाई तसेच हिंदू धर्मात गायीला पवित्र मानलं जातं आणि गायीच्या हत्येमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। कर्नाटक राज्याध्यक्ष होऊन मैं बात करता हूँ। गोहत्या और निश्चित होना चाहिए कर्नाटक में ऐसा चल रहा है, हमको सुनने आ रहा है। वो बकरे हब्बी निमित्त ने वो कर रहा है। हम कल परवा से हम कमिश्नर को मनवी दिया है, वो होना नहीं चाहिए, बंद होना चाहिए। इसके लिए हम लोग संगठन मिलके सब मिलके है कर्नाटक में हम आग्रह करता हूँ कर्नाटक सरकार को ये बंद होना चाहिए। गाय कटने नहीं जाए और गाय को चारा गिरे नहीं रहते हैं, इसको आप लोग देखना मांगता है वो नहीं देखता है। इसके लिए हम राज्य में मेरे को फोन आता है, मैं राज्याध्यक्ष है करके बोले ना, मेरे को फोन आता है हमको कुछ चारा गिरे कुछ नहीं करके, और सरकार को मनवी करेंगे तो सरकार कुछ नहीं कर रहा है। तो कर्नाटक सरकार और ये होना नहीं चाहिए, इसके लिए मैं बात करता हूँ। अभी सिर्फ कर्नाटक में है क्या और कहाँ पे है देश में? ये कर्नाटक में सिर्फ कर्नाटक में है, बाकी कहाँ पे? बाकी मैं सुन रहा हूँ राज्य में सब राज्य में अच्छा है। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीनं दरवर्षी डीसी व कमिशनर यांना निवेदन देण्यात येतं की बकरी ईदच्या नावाखाली या सणाच्या नावाखाली कित्येक गायींची कत्तल केली जाते। त्यासाठी आम्ही डीसीना आणि पोलीस कमिशनरना परवा दिवशी समाज प्रमुखांना घेऊन पोलीस कमिशनरला सुद्धा सांगितलेलं आहे की येणाऱ्या ह्या बकरी ईदला बेळगावमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही दरवर्षी आम्ही निवेदन देतो। या निवेदनामध्ये लिहिलेलं असतं की गोहत्या होऊ नये, या बकरी ईदच्या नावाखाली कित्येक गोहत्या बेळगावमध्ये केली जाते आणि आज प्रत्येक गावामधनं प्रत्येक रूटवरनं अंकलगी असो किंवा बेळगाव असो किंवा उज्ज्वल नगर असो अशा ठिकाणी ओपन रोडवरती बांधून गायींची कत्तल केली जाते। आम्ही पोलीस प्रशासनाला एक निवेदन सादर करीत आहोत की येणाऱ्या काळामध्ये उद्या बकरी ईदच्या निमित्तानं आमच्या कार्यकर्त्यांच्या हातून काही घडलं तर पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे। पोलीस प्रशासनानं आम्ही प्रत्येक वेळी सांगत असतो की ह्या ठिकाणी ह्या एरियामध्ये लोकेशन सुद्धा पाठवलेलं असतो, लोकेशन पाठवून सुद्धा त्या गायीची बचाव केली जात नाही आणि याच्या पुढं ह्याच्यामध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी जर काहीतरी ठोस पाऊल उचललं आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या 27 तारखेला बजरंग दलच्या कार्यकर्त्याकडून काही घडलं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे। आणि आम्ही लोकेशन सुद्धा पाठवत असतो आणि कुठं गाय आहे, कुठं बांधलेले आहे, कुठल्या एरियामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये बांधलेलं आहे, आम्ही दरवर्षी त्यांना इंटिमेशन देत असतो। ह्याच्या पुढं आम्ही सांगितल्यानंतर ती गायीचं रक्षण जर झालं नाही, येणाऱ्या या 27 तारखेमध्ये ज्या ठिकाणी गाय बांधलेली असते त्या ठिकाणी त्या गायीचं संरक्षण करणं आमचं धर्मकर्तव्य आहे आणि ते धर्मकर्तव्य करत असताना आमच्या हातून काही घडलं तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं मी सांगू इच्छितो। सरकारने गोपालनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत गायीच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली। यावेळी स्वामीजींसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।